एक लक्षात ठेव, प्रेम आणि विश्वास ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. मी खरंच मनापासून माफी मागते तुमची. मी मान्य करते ना माझी चूक झाली. वाटल्यास तुम्ही हवी ते शिक्षा द्या मला. अनुष्का, माझा तुझ्यावर विश्वास आहे. खरं तर माझा माणुसकीवर विश्वास आहे. पण म्हणून मी अशा चुका माफ करेन असा त्याचा अर्थ होत नाही. एक लक्षात ठेव, माझं सगळीकडे लक्ष असतं आणि किर्लोस्कर घराण्याची होणारी सून म्हणून ही तुझी पहिली आणि शेवटची चूक आहे जी मी माफ करीन. इथून पुढे तुझ्याकडून ह्या अशा चुका अपेक्षित नाहीयेत मला. ती छान वारं सुटलाय ना. हो ना, जागा पण किती छान आहे ना. मस्त वाटतं एकदम. दादा आणि पारू असायला हवे होते. अगं मजा आली असती यार. प्रीतम, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना. तुम्ही पुन्हा पुन्हा पारू आणि आदित्य दादांबद्दल बोलताय. हे बघा, आदित्य दादा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे, माहितीये ना तुम्हाला. हो, हे असं सगळं बोलणं चुकीचं आहे. आणि पारू आपल्या घरात फक्त काम करते. मला मान्य आहे की तुमचं, आदित्य दादांचं आणि पारूचं खूप चांगलं पटतं, पण म्हणून असा विचार करणं चुकीचं आहे ना. इथे बघ, मला पटतंय तू काय म्हणतेस ते. म्हणणं प्रिया, म्हणजे दादा आणि अनुष्का ही जोडी मला इमॅजिनच होत नाही. म्हणजे त्यांचं एक असं पिक्चर माझ्या डोळ्यासमोर कधी येतच नाही. हा, आणि मी जेव्हा हा विचार करतो ना की दादाची बायको कशी असावी, तर मला वाटतं पारूसारखी असावी. आणि दादा पण किती खुश असतो पारूसोबत, किती वेगळा बघतो. आज पण तू ऑब्झर्व केलंस का, जेव्हा आपण म्हटलं की पारू सोबत जाऊया तेव्हा तयार होता तू, पण जेव्हा हा विषय निघाला की अनुष्का सोबत जाऊया तेव्हा त्याला मीटिंग आठवली. हा, प्रीतम, काही नाही, त्याला कळत नाहीये तो काय करतोय, पण मला कळतंय त्याच्या मनात काय सुरू आहे ते. प्रीतम, तुमचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. असेल आदित्य दादांची खरोखरच काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग. तुला माहितीये. हा, आणि काय आजकाल ना तू खूप दादाची बाजू घ्यायला लागली असं. असेल म्हणे एखादी इम्पॉर्टंट मीटिंग. मी पण जातो मीटिंगला, तू एकटीच बसायची. चुप. काय हो, मला सोडून मीटिंगला जायचंय. मीटिंगला जायचं माझ्या नवऱ्याला. जाऊन दाखवा मीटिंग. लोक हे बघतायत. स्टॅच्यू ओव्हर म्हण प्लीज. स्टॅच्यू ओव्हर. काय काय झालंय काय आज. हा, लहान मुलासारखं वागतेस तू, कळतंय का तुला. लहान मुलांसारखं वागते मी. हो, ठीक आहे, बघा आता. लहान आहे ना मी, मग उचला आता मला. हे काय आता नवीन. खाली उतर. नाही नाही, मी इथून खाली उतरणारच नाही, मला उचला. ओके फाईन. व्हेरी गुड. बस झालं, आता जातून. तो भस्मासूर सुद्धा ना तुमच्यासारखाच विचार करायचा की काय बी झालं तरी मला कधीच कुणी बी काय बी करू शकत नाही. पण त्याच्याच अहंकारानं त्याला भस्म केलं. बापरे. तुम्हाला माहित आहे, याआधी इकडं ना तुमच्यासारख्याच एक मॅडम आल्या होत्या, दिशा नावाच्या. त्यांना बी असंच वाटायचं तुमच्यासारखं की त्या माझ्या देवी यांच्या जवळ जातील, त्यांना आपलंसं करतील, त्यांच्याशी प्रेमानं वागतील. मग त्यांना या किर्लोस्कर घरात प्रवेश मिळेल. किर्लोस्करांची समधी संपत्ती त्या हडपतील, किर्लोस्करांना उद्ध्वस्त करतील. पण त्यावेळी तुमच्यासारख्या चुकीच्याच निघाल्या. योग्य वेळ आल्यावर त्यांना अत्तल घडलीच, तशी तुम्हाला घडणार आहे. अनुष्का मॅडम, तुम्ही ना, म्हणजे दिशा मॅडम जर का आयुष्यात तुम्हाला कधी भेटल्या ना, तर त्यांना हे मात्र नक्की विचारा
की या घरातनं त्यांची पाठवणी कशी झाली होती. भर लग्नाच्या मंडपात समद्यांच्या हातच्या थपडा खाऊन त्यांना पोलिसांनी हाताला धरून फरफडत वडत नेलं होतं कुठे. ऐकून घ्या, अगं हो. मी सांगितल्यावर तुम्ही लगेच रागावू नका. बरं, नाही रागवणार, बोल. मी साखरपुड्याच्या दिवशी अनुष्का मॅडमची माफी मागायला गेले होते. माफी मागायला गेली होतीस का? तेच सांगते मी. मी त्यांची माफी मागायला गेले होते. तेव्हा मी ज्या अनुष्का मॅडमनं बघितलं ना, त्या काहीतरी वेगळंच वाटत होते मला. प्रियाचा फोन? ते का फोन करते? हा, प्रीतमने हिला सांगितलं असणार आहे की या दोघांना बोलून घे. गेलीच नाही दोघं तर मजा करावी ना. जाऊ दे, तू बोल. सर, मी त्यांच्या आदित्य सर, प्रिया मॅडम सारखं फोन करतायत म्हटल्यावर महत्वाचं असेल. तुम्ही फोन घ्या आधी. हा बोल प्रिया. आदित्य दादा, हॅलो हॅलो. आदित्य दादा, प्रीतमला इथे गुंडांनी पकडले, ते त्याला मारतात. तुम्ही प्लीज या ना. बोल प्रिया, तुम्ही कुठे आहात मला आत्ताच्या आत्ता सांगा. मी तुम्हाला लोकेशन पाठवते.